नमस्कार. आपल्या राज्याचा नकाशा आपण कितीतरी वेळा पाहतो नाही का? जिल्ह्यांच्या सीमा, शहरांची नावं, सगळं अगदी तोंडपाठ असतं. पण मला नेहमी प्रश्न पडतो की हा नकाशा जसा आज दिसतोय तो तसा बनला कसा? बरोबर. म्हणजे तो प्रवास फक्त 26 जिल्ह्यांपासून सुरू झालेला तो आज 36 जिल्ह्यांपर्यंत कसा पोचला आणि या नकाशाच्या आत शहरांपासून ते गावांपर्यंत प्रशासनाचं एक गुंतागुंतीचं जाळं कसं विणलं गेलंय? आज आपण याच गोष्टीचा सखोल अभ्यास करणार आहोत. तर मग सुरुवात करूया महाराष्ट्राच्या जन्मापासूनच. नक्कीच. ही गोष्टच खूप रंजक आहे. म्हणजे बघा, 1 मे 1960 ज्या दिवशी आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, हो. तेव्हा आजच्यासारखे 36 जिल्हे नव्हते. अच्छा, किती होते मग? फक्त 26 जिल्हे होते. फक्त 26? हो, म्हणजे गेल्या 60-65 वर्षात आपण 10 नवीन जिल्हे तयार केले आहेत. बापरे. आणि हा बदल प्रशासकीय सोयीसाठी आवश्यक होता, पण त्यामागे अनेक सामाजिक आणि राजकीय कारणंही दडलेली आहेत. आणि हे बदल फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवरही सतत होत असतात नाही का? अगदी. अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर 2019 मध्ये जम्मू काश्मीरचं विभाजन झालं. हो, जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झाले. आणि त्यानंतर लगेचच दादरा नगर हवेली आणि दमण दीव यांचं विलिनीकरण झालं. बरोबर. म्हणजे देशाचा नकाशा काही दगडावरची रेष नाहीये, तो सतत बदलतो. हो, त्यामुळे आता भारतात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. चला तर मग महाराष्ट्राच्या नकाशाकडे जरा जवळून पाहूया. आपलं राज्य प्रचंड मोठं आहे, याचा प्रशासनावर काय परिणाम होतो? खूप मोठा, प्रचंड मोठा परिणाम होतो. आपण जर पूर्व पश्चिम विस्तार पाहिला ना, तर तो जवळपास 800 किलोमीटर आहे आणि दक्षिणोत्तर रुंदी ती साधारण 700 किलोमीटर. 800 बाय 700. हो, आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण देशात 3ऱ्या क्रमांकावर आहोत, राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर. अगदी. भारताच्या एकूण भूभागापैकी जवळपास 9.36% भाग एकट्या महाराष्ट्राने व्यापलाय. म्हणजे क्षेत्रफळाने आपण 3ऱ्या क्रमांकावर. आणि या मोठ्या राज्याच्या सीमा तर 6 राज्यांना लागून आहेत, म्हणजे आपले शेजारीही बरेच आहेत. हो, वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा. यातही काही गमतीशीर गोष्टी आहेत नाही का? हो, आहेत ना. आपली सर्वात लांब सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. अच्छा. तब्बल 8 जिल्ह्यांची. 8 जिल्हे? हो, तर सर्वात छोटी सीमा फक्त एका जिल्ह्यापुरती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची गोव्याला लागून आहे. फक्त सिंधुदुर्ग? हो, आणि या सीमा फक्त नकाशावरच्या रेषा नाही आहेत. त्या व्यापार, संस्कृती आणि भाषेच्या देवाणघेवाणीचे मार्ग आहेत. आणि काही जिल्हे तर असे आहेत जे कॉर्नर पीस सारखे आहेत, म्हणजे ज्यांच्या सीमा 2-2 राज्यांना लागून आहेत. बरोबर, अगदी बरोबर. जसं की नंदुरबार जिल्हा. हो, त्याला गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा लागतात. आणि गोंदिया? गोंदिया जिल्हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. अशा जिल्ह्यांमध्ये प्रशासन चालवताना आंतरराज्य समन्वय खूप खूप महत्वाचा ठरतो. खरंय. तर ही झाली राज्याची एक बाह्य रचना. पण या प्रचंड मोठ्या राज्याला आतून कसं विभागलंय, म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी काय रचना आहे? त्यासाठी आपण राज्याला 6 प्रशासकीय विभागांमध्ये विभागलंय. 6 विभाग? हो, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद. बरोबर, आणि अमरावती आणि नागपूर. ही विभागणी केवळ भौगोलिक नाही, तर त्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक धागेही गुंतलेले आहेत. म्हणजे प्रत्येक विभागाचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी अगदी. उदाहरणार्थ कोकण विभाग हा किनारपट्टीचा वेगाने नागरीकरण होणारा प्रदेश आहे, तर पुणे विभाग हा एक औद्योगिक आणि शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. बरोबर. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा हा ऐतिहासिक वारसा असलेला आणि काहीसा कमी विकसित भाग आहे. हो, तिथे आव्हानं वेगळी आहेत. हो, तिथे प्रशासनासमोर वेगळी आव्हानं आहेत. या विभागात सर्वाधिक 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या सर्वात मोठा विभाग. बरोबर. आणि याच प्रशासकीय सोयीसाठी आपण जिल्ह्यांची संख्या पण वाढवत गेलो नाही का? अगदी. सुरुवातीला आपण जे बोललो की 26 ते 36 जिल्हे झाले, तर या प्रवासामागची नेमकी कारणं काय होती? ही कहाणीच खूप इंटरेस्टिंग आहे. आपण सर्वात नवीन जिल्ह्याचं उदाहरण घेऊया, पालघर. हो, 2014 मधला. बरोबर. 2014 पूर्वी पालघर हा ठाणे जिल्ह्याचा भाग होता. पण ठाणे जिल्हा लोकसंख्येने इतका वाढला होता की तो देशातल्या सर्वात जास्त लोकसंख्येच्या जिल्ह्यांपैकी एक बनला होता. बापरे. विचार करा, जिल्ह्याच्या एका टोकापासून म्हणजे शहरी ठाण्यापासून दुसऱ्या टोकापर्यंत
जवाहर मोखाड्याच्या आदिवासी भागापर्यंत प्रशासनाला पोचायलाच खूप वेळ आणि श्रम लागायचे. म्हणजे पालघरच्या आदिवासी भागाला मुख्य प्रशासनापासून असं तोडल्यासारखं वाटत असेल. बरोबर. त्यातूनच तिथल्या लोकांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांना विकासासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे, ही भावना वाढीस लागली. अच्छा. आणि यातूनच म्हणजे प्रशासकीय सोय आणि स्थानिक लोकांच्या आकांक्षांमधून 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि हीच गोष्ट बाकीच्या नवीन जिल्ह्यांच्या बाबतीतही असेल. हो, हीच गोष्ट 1981 मध्ये निर्माण झालेल्या सिंधुदुर्ग आणि जालना जिल्ह्यांपासून ते नंतरच्या काळात तयार झालेल्या लातूर, वाशिम, गोंदिया या सगळ्या जिल्ह्यांमागे आहे. म्हणजे 1981 पासून 2014 पर्यंत आपण 10 नवीन जिल्हे तयार केले. हो, याचा अर्थ सरासरी दर 3-4 वर्षांनी एक नवीन जिल्हा. प्रशासकीय सोय हे कारण झालंच, पण यामागे स्थानिक अस्मितेचा किंवा राजकीय आकांक्षांचाही मोठा वाटा असतो नाही का? निश्चितच. नवीन जिल्हा म्हणजे काय? तर नवीन जिल्हा मुख्यालय, नवीन प्रशासकीय पदं. आणि विकासासाठी अधिक निधी. बरोबर. अधिक निधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे अनेकदा नवीन जिल्ह्याची मागणी ही एक राजकीय मागणी सुद्धा असते. पण याचा एक चांगला पैलू पण आहे. हो, आहे ना. याचा दुसरा पैलू असा की यामुळे नागरिकांना मात्र फायदा होतो. त्यांना छोट्या छोट्या कामांसाठी 100-150 किलोमीटरचा प्रवास करून जुन्या जिल्हा मुख्यालयात जावं लागत नाही. हे खरं आहे. इथे मला एक अजून गोष्ट विचारायची होती. आपण क्षेत्रफळाबद्दल बोललो. अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि मुंबई शहर सर्वात लहान. हो, आणि हा फरक प्रचंड आहे. विचार करा, एका टोकाला अहमदनगर, जिथे एका गावातून दुसऱ्या गावात जायला कधीकधी तासभर लागतो. हो. आणि दुसऱ्या टोकाला मुंबई शहर, जिथे तुम्ही तासभरात अख्खा जिल्हा ओलांडून दुसऱ्या जिल्ह्यात पोहोचू शकता. खरंय. साहजिकच दोन्ही ठिकाणची प्रशासकीय आव्हानं पूर्णपणे वेगळी आहेत. अहमदनगरमध्ये ग्रामीण विकास, शेती, पाणी हे प्रश्न महत्वाचे आहेत, तर मुंबई शहरात गर्दी, पायाभूत सुविधा आणि जागेची कमतरता हे मुख्य मुद्दे आहेत. तर हे झाले राज्य, प्रशासकीय विभाग आणि जिल्हे. ही झाली प्रशासनाची मोठी चौकट. पण खरा कारभार तर आपल्या घराच्या जवळ चालतो, आपल्या शहरात किंवा गावात. मग या मोठ्या विभागांमधून अधिकार खालच्या पातळीपर्यंत कसे पोहोचतात? शहरांसाठी आणि गावासाठी काय वेगळी व्यवस्था आहे? अगदी महत्वाचा प्रश्न. इथेच स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका सुरू होते. आणि शहरी व ग्रामीण भागासाठी ही रचना पूर्णपणे वेगळी आहे. अच्छा. शहरी भागांसाठी आपल्याकडे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत. महानगरपालिका म्हणजे मोठी शहरं, बरोबर? हो, साधारणपणे 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महानगरपालिका स्थापन करता येते. आणि आज महाराष्ट्रात किती आहेत? आज महाराष्ट्रात महानगरपालिका आहेत. ही शहरं म्हणजे स्वतःचं एक लहान मोठं राज्य चालवण्यासारखं आहे. त्यांचं स्वतःचं बजेट असतं, स्वतःची कर प्रणाली असते. आणि पाणी, रस्ते, आरोग्य यांसारख्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी त्यांची असते. अगदी. आणि नगरपालिका, त्यांचं काम कसं चालतं? मी ऐकलं आहे की त्यात अ, ब, क अशा श्रेणी असतात. बरोबर. ही श्रेणी म्हणजे शहराचा एक प्रकारे रिपोर्ट कार्ड समजा. रिपोर्ट कार्ड? हो. लोकसंख्येनुसार आणि शहराच्या महसुलानुसार ही वर्गवारी केली जाते. अ श्रेणी म्हणजे मोठं विकसित शहर, जिथे जास्त सोयीसुविधा आणि महसूल असतो. आणि क श्रेणी म्हणजे? क श्रेणी म्हणजे तुलनेने लहान, विकसनशील शहर. आणि या श्रेणीनुसारच त्यांना सरकारकडून मिळणारा निधी आणि विकासाचे अधिकार ठरतात. अच्छा. त्यामुळे प्रत्येक शहराच्या आपल्या श्रेणीत सुधारणा करण्याची एक स्पर्धाच लागलेली असते. बरोबर. यात कटक मंडळ नावाचा एक वेगळा प्रकारही आहे, नाही का? हो, ही एक विशेष प्रशासकीय रचना आहे. कॅन्टॉन्मेंट बोर्ड्स, जिथे लष्करी छावण्या आहेत, त्या भागाचा कारभार पाहण्यासाठी ही कटक मंडळं काम करतात. उदाहरणार्थ पुणे, खडकी, देवळाली यांचं प्रशासन थेट संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत चालतं. अच्छा, म्हणून त्या भागांचे नियम आणि कायदे बाकीच्या शहरापेक्षा वेगळे असतात? अगदी. महाराष्ट्रात अशी एकूण 7 कटक मंडळं आहेत. ग्रामीण भागाकडे वळूया. तिथली रचना कशी आहे? ग्रामीण प्रशासनाचा कणा म्हणजे आपली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. पंचायत राज. हो. यात सर्वात वरच्या पातळीवर जिल्हा परिषद, मधल्या पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर ग्रामपंचायत काम करते. महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषदा आणि 351 पंचायत समित्या आहेत. विकासाचा निधी आणि योजना याच माध्यमातून गावागावांपर्यंत पोचतात. एक मिनिट.
इथे मला एक प्रश्न आहे. विचारा. महाराष्ट्रात जिल्हे तर 36 आहेत. हां मग जिल्हा परिषदात 34च का? 2 कुठे गेल्या? हां खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर मुंबईत दडलंय. मुंबईत? कसं? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे पूर्णपणे नागरी स्वरूपाचे आहेत. म्हणजे तिथे ग्रामीण भाग नाहीये? नाही, तिथे ग्रामीण भाग म्हणजे गावं किंवा शेती अस्तित्वातच नाही. आणि जिल्हा परिषद ही केवळ ग्रामीण भागाच्या प्रशासनासाठी असते. अच्छा. त्यामुळे या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत. बरोबर. वाह! म्हणजे हे किती रंजक आहे. कागदावर हे जिल्हे आहेत, पण त्यांचं स्वरूप इतकं वेगळं आहे की त्यांना जिल्हा परिषद लागूच होत नाही. हे एक उत्तम उदाहरण आहे की प्रशासन कसं वन साईज फिट्स ऑल नसतं. अगदी बरोबर. कायद्याला आणि प्रशासनाला स्थानिक परिस्थितीनुसार जुळवून घ्यावं लागतं, याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. तर आज आपण महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेचा खरंच एक संपूर्ण प्रवास पाहिला. हो. राज्याच्या निर्मितीपासून ते त्याच्या भौगोलिक सीमांपर्यंत. आणि मोठ्या प्रशासकीय विभागांपासून ते आपल्या गल्लीतल्या किंवा गावातल्या स्थानिक प्रशासनापर्यंत एकंदरीत सगळा कारभार कसा चालतो याचं एक स्पष्ट चित्र उभं राहिले. हो. आणि हे केवळ आकडे किंवा नावं नाहीत. या रचनेच्या मागे एक विचार आहे. नकाशा आणि ही प्रशासकीय रचना एकत्र अभ्यासली की नाही की आपल्या राज्याचा कारभार कसा चालतो हे अधिक चांगल्या प्रकारे समजतं. बरोबर. उदाहरणार्थ नकाशावर पाहूनच लक्षात येतं की कोणता जिल्हा कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे आणि त्यामुळे तिथे कोणती आव्हानं असू शकतात. तर ह्या सगळ्या माहितीचा अर्थ काय? माझ्यासाठी तरी याचा अर्थ असा आहे की प्रशासनाची ही रचना म्हणजे राज्याच्या विकासाचं आणि नागरिकांच्या सोयीचं प्रतिबिंब आहे. अगदी. लोकसंख्या वाढली, गरजा बदलल्या की ही रचनाही बदलत जाते. जिल्ह्यांची निर्मिती असो किंवा महानगरपालिकांची स्थापना, हे सर्व बदलत्या काळाची गरज आहे. अगदी. प्रशासन ही एक प्रवाही गोष्ट आहे, स्थिर नाही. आणि याच विचारातून मी एक प्रश्न विचारू इच्छिते. आपण पाहिलं की 2014 मध्ये पालघर हा शेवटचा नवीन जिल्हा तयार झाला. पण तेव्हापासून आजपर्यंत आपल्या राज्याची लोकसंख्या आणि शहरीकरण प्रचंड वाढलं आहे. हो, खूप वाढलं आहे. तर आजच्या या वाढत्या गरजा पाहता भविष्यात महाराष्ट्राच्या प्रशासकीय नकाशात आणखी कोणते बदल आपल्याला अपेक्षित आहेत? कोणत्या नवीन जिल्ह्यांची किंवा कदाचित नवीन प्रशासकीय विभागांची गरज निर्माण होऊ शकते, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.